नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका भयानक भूताची व शूर आणि हुशार आजीची। गोष्ट जुनीच आहे। विलासपूर नावाच्या राज्यात एक समृद्ध असे गाव होते। गावाच्या सीमेवर घनदाट जंगल होतं। तिथेच सुपीक अशी शेतजमीन होती। कष्टकरी शेतकरी तिथे राबायचे। तिथे असलेल्या मंदिरात विसावा घ्यायचे। एके दिवशी मंदिरात एक चोर आला। त्याने मंदिरातील घंटा चोरली। कुणी पाहू नये म्हणून गावाची वाट सोडून तो जंगलाच्या मार्गातून पळाला। त्याच्या हातात असलेली घंटा वाजत होती आणि त्या आवाजामुळे एका वाघाचं लक्ष त्याच्याकडे गेलं। चोर पळत होता आणि वाघ त्याच्या मागे धावत होता। काही वेळाने चोर थकला आणि वाघाने त्याच्यावर उडी घेतली। त्या माणसाला खाऊन वाघ निघून गेला। आता तिथे उरला होता हाडांचा सापळा आणि ती घंटा। दुसऱ्या दिवशी तिथे एक माकडांची टोळी आली। त्यातील एका माकडाला जमिनीवर पडलेली ती घंटा दिसली। सूर्याच्या किरणामुळे ती चमकत होती। माकडाने कुतूहलाने घंटा उचलली आणि घंटा उचलताच ती वाजली। माकडाला आश्चर्य वाटलं आणि इतर माकडंही त्याच्या भोवती जमले। आता माकडांना नवीन खेळणं मिळालं होतं। दिवसभर खायची व्यवस्था केल्यावर रात्री सर्व माकडं त्या घंटेसोबत आळीपाळीने खेळायची। आता संध्याकाळ होताच जंगलातून घंटीचा आवाज यायचा। उशिरा रात्रीपर्यंत आवाज चालू राहायचा। लोकांना हा काय प्रकार चालतोय ते कळेना। रात्री अपरात्री घंटेचा आवाज यायचा आणि त्यासोबत जनावरांचे विचित्र आवाज। जंगलात भूत वावरतंय अशा बातम्या पसरू लागल्या। रात्री अपरात्री घंटेचा आवाज यायचा आणि त्याच्यासोबत जनावरांचे विचित्र आवाज। मग गावकरी जमले आणि त्यांनी एका धाडसी तरुणाला जंगलात नेमकं काय चालतंय त्याचा शोध घेण्याची विनंती केली। त्यानेही मोठ्या धाडसाने जंगलातील भूताचं रहस्य उलगडायचा निश्चय केला। हिम्मत करून तो जंगलात गेला। फिरता फिरता त्याला त्या चोराच्या हाडांचा सापळा दिसला। ते पाहताच त्याला दरदरून घाम फुटला। तो तसाच पळत पळत गावात आला। गावातील लोकांना म्हणाला, जंगलात भूत आहे, ते माणसांना मारून खातंय। लोकांनीही त्यावर विश्वास ठेवला। हळूहळू गावात भयानक भूत आल्याची बातमी पसरली। शेतकऱ्यांची मुलं आता रानमाळात गुरांना चरायला नेण्यास घाबरू लागली। संध्याकाळ होताच शेतातही कोणी थांबेना। रानटी जनावरांपासून शेतीची राखण करायची, पण भूतासोबत कोण रात्र घालवणार? असे अनेक दिवस उलटले, महिने संपले आणि आता शेतपिकाची नासाडी झाली। उत्पन्न घटलं। गावातील लोकांना चिंता होऊ लागली आणि हळूहळू गावचे लोक गावातून स्थलांतर करू लागले। या परिस्थितीची माहिती राजाच्या कानावर गेली। राजाने दरबार बोलवला व भूताच्या तावडीतून गाव कसा मुक्त करायचा यावर दरबारी मंडळीसोबत सल्लामसलत सुरू केली। शेवटी दरबारातून एका निर्णयावर शिक्कामोर्तब झाला। जो कोणी भूताच्या तावडीतून गावाची सुटका करेल त्याला राजाने सोन्याच्या नाण्यांची भरलेली एक पोटली देण्याचं ठरवलं। तशी दवंडीही झाली। मात्र कुणालाही भूताच्या भानगडीत पडायचं नव्हतं। काही मांत्रिकांनी प्रयत्न केला, मात्र त्यांनाही यश आलं नाही। त्या गावात एक वृद्ध आजी राहायची, एकटीच, ना मूल ना बाळ। खूप गरीब होती आणि उतारवयात मिळकतीचा मार्गही नव्हता। तिने विचार केला, राजाने जे बक्षीस जाहीर केलं आहे ते मला मिळालं तर माझ्या उरलेल्या आयुष्याची खाण्यापिण्याची चिंता मिटेल। पण लगेच भूताचा विचार आला। आजी काहीशी घाबरली, पण तिने विचार केला, जंगलातून येणाऱ्या घंटेच्या आवाजामागे काहीतरी कारण नक्कीच असणार। भूत घंटा का म्हणून वाजवणार? या प्रकाराचा शोध घ्यायचा असं तिने ठरवलं। त्या रात्री तिने सर्व हिंमत एकवटली। ती हळूहळू जंगलात गेली। आजी आता घंटीच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली। एका झाडामागे लपून तिने पाहिले। पाहतो तर काय, तिला माकडांची टोळी घंटा घेऊन आनंदाने खेळताना दिसली। आता ती पुन्हा घरी आली, पण एका कल्पनेसोबत। दुसऱ्या दिवशी सकाळी ती राजदरबारात गेली आणि राजाला म्हणाली, महाराज, मी भूतापासून गावाची सुटका करू शकते, पण त्यासाठी मला एक खास विधी करावा लागेल आणि त्यासाठी काही पैसे लागतील। राजाने लगेच होकार दिला आणि तिने सांगितल्याप्रमाणे पैसे दिले। आजीने त्या पैशांचे काही शेंगदाणे घेतले, थोडी रसाळ फळं घेतली आणि जंगलात गेली। तिने एका झाडाखाली ते सर्व खाण्याचे पदार्थ पसरले आणि हळूच एका झुडपामागे ती लपली। आजी आता माकडांची वाट पाहू लागली। थोड्या वेळानं माकडांची टोळी आली। खाण्याचे पदार्थ पाहून माकडं आनंदी झाली। आनंदाच्या भरात त्यांनी घंटा मागे टाकली। माकडं खाण्यावर तुटून पडली। माकडं मेजवानीची मजा लुटत असतानाच हळूच आजीने ती घंटा उचलली। तिचा आवाज येऊ नये अशा प्रकारे घंटा घेऊन ती गावात आली। तिने राजासमोर ती घंटा ठेवत सांगितलं, महाराज,
भूत आता निघून गेलं आहे. गावच्या लोकांना त्याचा पुन्हा त्रास होणार नाही. ती घंटा मंदिरातील होती हे राजाच्या लगेच लक्षात आलं. चोरी झालेल्या त्या घंटेचा प्रकार राजाच्या लक्षात आला. आजीच्या हुशारीचं राजाला कौतुक वाटलं. राजाने मोठ्या आनंदाने जाहीर केलं बक्षीस आजीला दिलं. त्याशिवाय तिला कोणतीही मदत लागल्यास तिच्यासाठी दरबाराचे दरवाजे खुले असतील म्हणून आश्वासनही दिलं. त्या दिवसापासून गावातील लोकांना कधीही रात्रीचा घंटेचा आवाज आला नाही. या गोष्टीतून आपण काय शिकाल तर कोणत्याही अफवेवर पटकन विश्वास ठेवू नये. आयुष्यात कोणी काही सांगितलं तर त्यावर लगेच अंधविश्वास न ठेवता पडताळणी करावी, खात्री करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या संयमाचा आणि बुद्धीचा उपयोग करावा. भय ही आपली कल्पना असते. ज्या गोष्टी वास्तवात नाहीत अशा गोष्टींना आपण आयुष्यभर भीत राहतो. संकटापासून पळण्यापेक्षा शांतपणे विचार करावा, संयम राखून हिंमत दाखवावी. मग आयुष्यातील अनेक संकट आणि काल्पनिक भीती नाहीशी होते. गोष्ट आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा आणि आनंदी रहा, यशस्वी व्हा. धन्यवाद.